काका मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल ना बेटा. श्रीकांतने ना काय केलं श्रीकांत? तुला काही त्रास वगैरे दिला का त्याने? नाही मला काहीच त्रास नाही दिलाय, पण तो स्वतःला त्रास करून घेतोय. म्हणजे काही खाल्लं नाहीये, सकाळपासून रूम मधनं बाहेर सुद्धा आला नाहीये तो. मग आता मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? मी ताट घेऊन जाऊ का बेडरूम मध्ये आणि त्याला चारू का असा घास लहान बाळासारखा? लहान आहे का तो? आहे का? पण तुम्ही एकदा त्याच्याशी बोलू शकलात तर मे बी. मला नाही तशी गरज वाटत. काय प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला स्वतःच्या मुलाशी दोन शब्द बोलायला? आणि तुम्हाला नसेल जमत ना तसं जाऊन सांगा त्याला, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू तुझ्या अमेरिकेला परत निघून जा. पण स्वतःला आणि आम्हाला असं त्रास देऊ नकोस. शांता, बोलतो. हे असे हट्टी आणि तो डबल हट्टी. या दोघांच्या भांडणात मला काय त्रास होतो हे कोणाला कळतच नाहीये. मला ना खरंच वाटतं हा अमेरिकेहून आलाच नसताना तर खूप बरं झालं असतं, माझ्या डोक्याला हा त्रास तरी झाला नसता. काकू प्लीज शांत व्हा ना तुम्ही. बसा आधी, बसा आणि शांत व्हा. शांत व्हा ना काकू. ओके काकू, असं म्हणून कसं चालेल मला सांगा. श्रीकांत मुलगा आहे ना तुमचा, त्याला तुमची गरज आहे आणि त्याचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आता जर हे त्यांनी सगळं ऐकलं तर तो परत अमेरिकेला निघून जाईल आणि मग तुम्ही कितीही वाट बघितली तरी तो परत येणार नाही. पण मी हे सगळं आनंदाने बोलते का? कालपासून जेवला नाही हा मुलगा, मी सुद्धा काही खाल्लं नाही. आता हे जाऊन कोण सांगणार आहे त्याला? चुकीचं वागायचं ते वागायचंच आणि वर स्वतःच म्हणणं खरं करायचं. मला सांग काय गरज होती त्याला त्या मुलांशी असं वागायची? ते राहतायत ना त्यांच्या घरात, हा ह्या घरात, मग विनाकारण कशाला हे सगळं? तो चुकीचाच वागलाय मुलांची. मग पण त्याची काहीतरी बाजू असेल ना, ज्याच्यामुळे तो असं नकळत चुकीचा वागत होता. काय बाजू असणार आहे ह्याची? आणि असली काही बाजू तरी असं वागायचं? अगं मनात काही असेल तर स्पष्ट सांगायचं ना मला. हे असं भांडून आरोप करून कोणाच्या काय हाती लागलं? त्यांनी प्रयत्न केला असेल, पण कदाचित तुमच्यापर्यंत ते नीट पोचलंच नसेल. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही
असू दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके